जरांगे पाटील यांना भेट घेण्यासाठी येणारे आमदार आणि खासदारांना देखील त्यांनी सवाल केला। तुमची भूमिका आधी स्पष्ट करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात की फॅशन स्ट्रीटवर आपण पाहतो की मराठा बांधवांचं पोलिसांच्या गाडीसमोर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। फॅशन स्ट्रीटवरची ही दृश्य आपण पाहतो। मराठा बांधवांचं पोलिसांच्या गाडीसमोरच या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। सीएसएमटी स्थानक, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका आणि आता फॅशन स्ट्रीट हा संपूर्ण परिसरामध्ये सध्या आपल्याला मराठा बांधव पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटील यांना या ठिकाणी मराठा बांधवांकडून पाठिंबा दिला जातोय। तर चर्चगेट स्टेशनवर देखील मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे। सीएसएमटी, चर्चगेट ही मोठी स्थानक आहेत। या ठिकाणी आता बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या संख्येने मराठा बांधव चर्चगेट स्टेशनवर बसलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेचा परिसर असेल किंवा सीएसएमटी स्थानक असेल, चर्चगेट स्थानक आणि फॅशन स्ट्रीट या ठिकाणी मराठा बांधवांची गर्दी झालेली आहे। हा परिसर मुंबईमधला सर्वात महत्त्वाचा परिसर म्हणून मानला जातो। सध्या गणेशोत्सव सुरू आहे। याच ठिकाणी मुंबईमधले मानाचे गणपती सुद्धा आहेत आणि त्याच परिसरामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते सध्या गर्दी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। शिवाय सध्या मराठा बांधव या ठिकाणी लोकल ट्रेनने सुद्धा प्रवास करत या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे। मात्र पावसामुळे त्यांनी या ठिकाणी आसरा घेतलेला आहे। तर दोन स्टेशनवरचे हे दृश्य आपण पाहतो, एक सीएसएमटी आणि एक चर्चगेट स्थानक। या दोन्ही ठिकाणी सध्या मराठा बांधवांची प्रचंड गर्दी झालेली आहे। बाहेर पाऊस असल्यामुळे आणि आझाद मैदानामध्ये काहीच लोकांना सोडण्यात आल्यामुळे सुद्धा या दोन्ही स्थानकांवर मराठा बांधवांची प्रचंड गर्दी झाली। जरांगे यांचं उपोषण एका दिवसाचं असलं तरी सुद्धा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हलणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय।